आम्ही किती किती सांगायलो असं करू नको, पण ते पोरं ऐकत नाहीत, नाही ऐकत. का? तुमच्या संतत्वाचं तेज नाही, किंवा त्याला तुम्ही संत वाटत नाही. लक्षात घ्या, वाणी तपश्चर्येचं तेज पाहिजे, ओज पाहिजे. त्याला बरोबर ठिकाण्यावर नेऊन ठेवील असा महातेज वाणीत असं आलेलं पाहिजे. त्याशिवाय शक्यच नाही. म्हणून आपली पोरं आपली ऐकत नाहीत, आपले लोक घरचे आपले ऐकत नसतात, दुसऱ्यानी करायचं असतं. पण दुसरे म्हणजे कोण? संत तुल्य किंवा देव. आता देव तर शक्यच नाही. म्हणून बाप्पासाहेब लिहितात, अवतारी पुरुष सर्व समर्थ असतात, अन्य वेळी महायोगी सिद्ध पुरुषच शरणागत शिष्याचा मोह दूर करू शकतात. पार्वती मातेला मोह झाल्यानंतर तो विषय राहिला. शेवटी गजाननाला तपश्चर्याला बसावं लागलं पुत्राला, की आईचा मोह दूर गेला पाहिजे. सगळं तपाच्या जोरावर करावं लागतं. आपलं कोणी ऐकत नाही ना, तप कमी पडलं. तप कमी पडलं. तप कमी पडलं, भगवंतावरचं श्रद्धाही कमी पडली, आपल्या क्षमताही कमी पडल्या, सगळं कमी पडलं. घ्यावं. महायोगी सिद्ध पुरुष शरणागत शिष्याचा मोह दूर करू शकतात. तोही शिष्य शरणागत झाला पाहिजे, तर मोह दूर होतो. रगेल सारखा उभा राहिला, चला बोला, ब्रह्मदेवही लटकला तर काही होणार नाही. ब्रह्मदेव जरी आले, शरणागत नसेल, देव देखील काही करू शकत नाही. नाही हो, आमचं रगेल पोरग तुम्ही दुरुस्त करा, नाही होणार. देवही करू शकणार नाही. सगळे रगेल कौरव करून टाकले असते ना, ठिकाण्यावर आणले असतील भगवंतानी. नाही, शरणागत झाला पाहिजे, तर त्या लहरी एकदम क्षणात काम करतात. सिद्ध पुरुषच शरणागत शिष्याचा मोह दूर करू शकतात, कारण भगवान संत रूपाने सदा सर्व काळी जीव कल्याणासाठी प्रगट होत असतात. नेहमी देव कोणाला भेटणार नाहीत, ते संताच्या माध्यमातून भेटतील. संतामध्ये ते प्रगट झालेले असतात, गुरुमध्ये प्रगट झालेले असतात, सद्गुरूमध्ये प्रगट झालेले असतात, आणि त्यांच्या तोंडातून जे निघतील त्यावेळेस त्याच्यावर ते परिणाम होतो त्या साधकावर, आणि ते नीट होतात. एत पृथ्वी तळाप होईल, हे महेंद्र पदही पाविजेल, परिमोहान फिटेल मानसीचा. या भूमंडळाचे, म्हणून भगवंताला तो सांगतोय, भगवंता अर्जुन म्हणतोय तुझ्याशिवाय, कारण तुझ्यात ते सर्व सामर्थ्य आहे माझा मोह दूर करण्याचं. या भूमंडळाची निष्कंटक, पण तेवढी ॲक्सेप्टन्स पाहिजे असतो. शिष्य त्या मनोवृत्तीनं, भूमिकेनं मी ऐकणार हे जे काही सांगतील, तर त्याचा परिणाम होतो. विचार करेल, ऐकलं तर ऐकेल, नाही तर नाही ऐकणार. काही करा, नाही होणार. या भूमंडळाचे निष्कंटक निर्वैर साम्राज्य प्राप्त होईल, इंद्रपदही मिळेल, पण माझ्या मनबुद्धीत आलेला मोह दूर होणार नाही. ठीक आहे भगवंता, अर्जुनाने किती मखलाशी केली. ठीक आहे, आपण सांगितलं मी युद्धही करेल, मारून टाकील ह्या लोकांना, निष्कंटक राज्यही मिळेल तुझ्या जोरावर, एखाद्या वेळेस इंद्रपदही मिळेल, इंद्राला युद्धाला तुम्हाला सांगितलंच तर. पण माझ्या मनबुद्धीत हा जो आता मोह उत्पन्न झालाय, योग्य की अयोग्य मारणं, त्याचं काय, तो दूर होणार नाही. जैसी सर्वथा बीजे, कारण माणसाला शंका जर राहिली की नाही, तुम्हाला सांगितलं साधना करा, पण शंका राहिली, साधनेने खरंच जाईल का, फायदा होणार नाही. शंका, कुशंका, लघुशंका, महाशंका, फायदा काही होत नाही. त्याला तशीच श्रद्धा पाहिजे, पूर्ण समर्पण भाव. मला काही कळत नाही,
एक. स्वतःचा कुठलाही अहंकार समोर येता कामा नये, त्याला श्रद्धा म्हणतात. मी हा भावच विसरून जावा. मी कोणी नाही, मला बुद्धी फारशी नाही, मला मन नाही, पद नाही, कशाचाही अहंकार नको, रूपाचा नको, विद्येचा नको, पदाचा नको, पैशाचा नको. पूर्ण समर्पण भाव, श्रद्धा. मला फार कळतंय हा भावही नको, अहंकाराचा लेशही शिल्लक नको, तिथे श्रद्धा राहते. मला काही आहे, मला काही समजतं, माझं बरोबर आहे, हा भावही श्रद्धेच्या विरुद्ध आहे. जैसी सर्वता बीजे आहाळली, ती सुक्षेत्री जरी पेरिली, तरी नवी रुडती शिंचली आवडे तैसी. ज्याप्रमाणे भाजलेली बीजे कसदार व मशागत केलेल्या जमिनीत पेरली आणि त्यास पुरेसे पाणी जरी दिले तरी ती उगवत नाहीत. उदाहरण आहे दिलेलं आहे. भाजलं एखादं बीन, ते पेरलं कसदार जमिनीत, तरी उगवत नाही पाणी दिलं तरी. ना तरी आयुष्य पुरले आहे, तरी औषधे काही नोहे, येत एकची उपयोगा जाये परमामृत. किंवा ज्याचे आयुष्य सरले आहे, त्यास किती दिव्य औषध दिले तरी उपयोग होत नाही. त्यास एकच सिद्ध पुरुषांच्या कृपारूप परमामृताचा उपयोग होऊ शकतो. एखाद्याचं आयुष्य सरलं आहे, त्याला काही करा उपयोग होणार नाही. एक्सपर्ट डॉक्टर लंडनचे जरी आले, लंडनहून काही वेळेस डॉक्टर मागवलेले माहिती आहे तुम्हाला. एक VIP आजारी होते, काही उपयोग झाला नाही, रात्रंदिवस झगडले, उपयोग होत नाही. लक्षात घ्या, आयुष्य सरल्यानंतर जायचं हे पक्क आहे. प्रत्येकाला जावं लागलंय. राम आणि कृष्णालाही जावं लागलंय. इंडिकेशन येते परब्रह्माचं, येस गो, चला कार्यकाल संपला, जावं लागतं. भगवान रामचंद्र प्रभूलाही असंच झालं होतं. एकदम इंडिकेशन आलं, बस जायचं म्हणले. आता शरीरमध्ये निघाले, सगळे बरोबर आहेत. अयोध्या रडायला लागली, थांबा थांबा, नाही, कार्य संपलं माझं या भूतलावरच. मग सर्वांना सांगितलं, ठीक आहे, मी तुम्हाला सर्व अयोध्या वैकुंठाला घेऊन जातो. नाही गेले लोक. नाही नाही, आमचं इथे मोहग्रस्त लोक होते, कोणी गेलं नाही, राम निघून गेले. भगवान कृष्णही असंच झालं. आपल्यालाही जावं लागणार आहे, असं कोणी समजू नका. आपण राहणार आहोत, कोणी राहणार नाही. ज्यांना वरून इंडिकेशन आलं आता जायचंय, संतांना आधीच येतं, ते तारीख लिहून टाकतात. काही वेळ वाढवता येईल, जास्त नाही. काही काळ स्वतःचा वाढवता येतो, जास्त काळ नाही. हा ध्येय पडलाच पाहिजे. जावं लागेल. बापासाहेबांनी सांगितलं होतं, गेली 20 वर्ष झालं मी माझा देह वाढवायलो तुमच्यासाठी, मला आता वाढवायचा नाही.